नमस्कार मित्रांनो, मी किरण कांबळे आपले स्वागत करतो आपल्या सागर कम्प्युटर उदयनगर मराठी यूट्यूब चॅनलला. दररोज शासकीय योजनांच्या नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. व्हिडिओ स्टार्ट करण्याअगोदर आपण आपल्या मोबाईलमध्ये आयुष्मान ॲप हे डाउनलोड करणे गरजेचे आहे. आयुष्मान भारत योजना सर्वांसाठी मोफत 5 लाख रुपये विमा हे कार्ड काढण्यासाठी आपण आपल्या मोबाईलमधले आयुष्मान ॲप ओपन करूया. आयुष्मान ॲप ओपन केल्यानंतर त्यात एक बेनिफिशरी लॉग इन आणि ऑपरेटर लॉग इन आहे. तुमच्याकडे जर ऑपरेटर लॉग इन नसेल तर तुम्ही बेनिफिशरी लॉग इन सिलेक्ट करून त्यात तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी फिल करून नंतर कॅप्चा आहे खाली, तो कॅप्चा टाकून तुम्ही लॉग इन करू शकता. लॉग इन झाल्यानंतर लॉग इनला इथं वेळ लागतो आहे. कॅप्चा टाकल्यानंतर तुमचं आयुष्मान ॲप लॉग इन होईल आणि लॉग इन झाल्यानंतर तुमच्यासमोर इथे साईट स्लो असल्यामुळं याला थोडा वेळ लागतो आहे लॉग इनला. हे लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा त्यामध्ये जिल्हा, तालुका आणि हे ॲड करायचं आहे. इथे आलेलं आहे स्कीम सिलेक्ट करायची PMJ. त्याच्यानंतर स्टेट सिलेक्ट करायचं महाराष्ट्र. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला शॉर्ट बाय म्हणजे तुमचं योजना सिलेक्ट करायची PMJ. त्यानंतर आधारवरून आपण सर्च करतो आहे. जिल्हा निवडायचा आहे, खाली आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर तुमचा आधार नंबर इथे टाकूया. आधार नंबर टाकल्यानंतर खाली सर्च म्हणून आपण सर्च करूया. सर्च केल्यानंतर खाली तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची एक लिस्ट तुमच्यासमोर दिसेल. त्यावर तुम्ही दिसेल कुठले ॲप्रूव्ह झाले, कुठले नाही झालेले, जे कुठली KYC बाकी आहे, ज्यांची पेंडिंग असं दाखवतं आहे किंवा डू KYC असं दाखवतं आहे. आपण त्याच्यावरती क्लिक करून आधार किंवा फिंगरप्रिंटद्वारे त्यांची KYC करू शकता. आपण आधारवरून KYC करूया. आधारवर क्लिक केलं आहे, व्हेरीफाय आधार केलं, अलाउ केलं आहे. अलाउ केल्यानंतर तुमच्या आधारवर एक OTP जाईल. तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे. ठीक आहे. आता माझा ऑपरेटर ID आहे, त्यामुळं इथे एक ऑपरेटरचा OTP विचारतं आहे आणि एक ॲप्लिकंटचा विचारतं आहे. ठीक आहे. दोन्ही OTP इथे टाकून घेईल, बेनिफिशरी OTP आणि ऑपरेटर OTP. बेनिफिशरी OTP टाकल्यानंतर त्याखाली तुमचा ऑपरेटरचा OTP टाकून घ्यायचा. माझा ऑपरेटरचा OTP मी टाकतो आहे. ठीक आहे. OTP टाकल्यानंतर प्रोसेसिंग होतं आहे. प्रोसेसिंग झाल्यानंतर तुमच्यासमोर एक विंडो ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला फोटो काढण्यासाठी विचारलं जाईल, कॅप्चर फोटो. तिथून एक कॅप्चर फोटो करून घ्यायचा तुमच्या मोबाईलमधून. फोटो कॅप्चर झाला, अलो करायचं आहे. वाईल द्या. फोटो कॅप्चर झाल्यानंतर मी फोटो कॅप्चर करतो आहे. ठीक आहे. बेनिफिशरीचा किंवा तुमचा स्वतःचा फोटो कॅप्चर करून घ्यायचा आहे. फोटो कॅप्चर झाल्यानंतर तुमच्या इथं 95% म्हणजे 95% दाखवल किंवा पर्सेंटेज दाखवल. तिथे तुम्हाला खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकून परत तुम्ही OTP घेऊ शकता किंवा इथे मोबाईल नंबर नोही करू शकता. तुम्ही नो केलं तर तुम्हाला OTPची गरज लागणार नाही. त्यानंतर रिलेशन विथ फॅमिली हेड दाखवतं आहे. त्यामध्ये म्हणजे जे तुमचं राशन कार्ड धारक आहे त्यांच्याशी तुमचं नातं काय आहे ते रिलेशन तुम्ही सिलेक्ट करायचं आहे.
ठीक आहे. मी इथे OTP टाकतो आहे आणि OTP टाकून आपण समोर प्रोसेस करूया. ठीक आहे. एखाद्या वेळेस जर तुम्हाला OTP येत नसेल तर त्याला नो करून तुम्ही रिलेशन समोर जाऊ शकता. आता इथे आपण रिलेशन विथ फॅमिली केलेलं आहे. त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला तुमचं जन्मवर्ष टाकायचं आहे. ज्यांची KYC तुम्ही करताय त्यांचं जन्मवर्ष टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर खाली तुमचा पिनकोड टाकायचा आहे, जिथे तुम्ही राहता तिथला पिनकोड. त्याखाली तुम्हाला रुरल आहे का अर्बन आहे ते सिलेक्ट करायचं आहे. मी रुरल सिलेक्ट करतो आहे. त्यानंतर खाली डिस्ट्रिक्ट विचारते, त्यामध्ये डिस्ट्रिक्ट तुमचा सिलेक्ट करायचा आहे. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला सब डिस्ट्रिक्ट विचारते. सब डिस्ट्रिक्ट ठीक आहे. सब डिस्ट्रिक्ट नंतर तुम्हाला विलेज विचारते. विलेज तुमच्या गावाचं नाव तिथं सिलेक्ट करून सबमिट करूया. तर आपली KYC कंप्लीट झाली. असा एक ओके म्हणून साईन येईल तुम्हाला. ते आल्यानंतर असं ग्रीन आल्यानंतर तुमची KYC ही कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर तुम्ही काही थोड्या वेळात तुमचं आयुष्मान कार्ड जनरेट झालं का नाही ते तुम्ही इथे बघू शकता. जे आयुष्मान कार्ड जनरेट झालेलं असेल त्याच्यावर असं ग्रीन साईन येतं आहे. ठीक आहे. ते आल्यानंतर तुम्हाला तिथून तुम्ही तुमचं आयुष्मान भारत कार्ड हे डाउनलोड